सांग ना तुझं नाव, पत्ता, फोन नंबर. अरे काहीतरी सांग. सांग ना, कोण आहे ती मुलगी? सांग ना. गोवर्धन सरांची मुलगी मुक्ता. काय? मुक्ता? सागर, मी सुद्धा असाच शॉक झालो होतो माहिती, माझ्या आईने जेव्हा मला सांगितलं ते. सागर, सागर, हा? काय रे, काय झालं? नाही, काही नाही. म्हणजे मुक्ताला तू नीट ओळखत पण नाहीयेस. आणि अरेंज मॅरेज मध्ये असंच असतं सागर, होईल ना ओळख. नाही ते ठीक आहे, पण डोंट यू थिंक इट्स रॉंग? आय मीन टू से की तुला त्या मुलीबरोबर आयुष्य काढायचंय. तिच्याशी तुझी चांगली मैत्री तरी व्हायला हवी. म्हणजे बघ, तू प्लीज विचार कर एकदम. म्हणजे सागर, होईल ना, मैत्री सुद्धा होईल. आणि आमची ओळख करून त्याची रिस्पॉन्सिबिलिटी तू घेतलीस, मग काय प्रॉब्लेमच नाही. चल, येतो मी. बाय. मुक्ते, नाश्ता तयार आहे ग, लवकर ये खाली. आले. घ्या. हे ताई आत्या, तू नोकरी केलीस तेव्हा तुलाही भीतीच वाटली का ग? भीती? अगं इतकं टेन्शन आलं होतं ना, नेहमीच्या वस्तू सुद्धा सापडत नव्हत्या, मग आणखी चुका. मला आज एक्झॅक्टली तसंच होतंय. म्हणजे एक्साइटमेंट वाटतीये, पण तरी पोटात बागबुक आहे. तू आधी इडली खाऊन घे बरं, पोट आणि डोकं दोन्ही शांत होईल. अरे वा, गरमा गरम इडली मलाही चालेल. आणते. मग काय, मिस मुक्ता प्रभू, ऑल सेट टू गो? येस, सगळी तयारी झालीये पप्पा, पण तरी मला थोडी भीती वाटतेय. अरे तुझ्यासारखी हुशार, धाडसी, शूर मुलगी घाबरायचं कशाला? की मला नीट काम जमेल की नाही, माणसं कशी असतील. माणसं सगळीकडे सारखीच असतात. बरी वाईट, खरी खोटी ती अनुभवानं कळतात. सर्वप्रथम विद्यार्थ्याची भूमिका स्वीकारायची. जेवढं काही शिकता येईल तेवढं शिकायचं. अरे वा. आता आधी व्यवस्थित शांतपणाने खाऊन घ्या, मग यस बोला. यस बॉस, यस बॉस. बघितलं ना, इथे कसं आपण बॉसचं ऐकतो तसं तिथं करायचं. पहिल्यांदा बॉसचं ऐकायचं, निदान शिकण्यापर्यंत तरी. एकदा शिकून झालं, आत्मविश्वास वाढला, मग जबाबदारी पेलता येते. पटकन खा, बॉसचं ऐकायचं, लक्षात ठेव. कॉफी आणते मी. आणि त्याबरोबर चटणी आणा. चटणी नाही माहिती. सगळ्याच प्रश्नांची उत्तरं तू अशी समोरासमोर लगेच मागायला लागलास ना, तर मग ते. दादा, मला वाटतं काही गोष्टी या समोरासमोर बसूनच ठरवायला हव्यात. हा, जर का तुला व्यवहारात काही निर्णय घेण्यामध्ये अडचण असेल तर मला विचार, मी समजवतो. खरंच आमची आयुष्यात एक फार मोठी चूक झाली, मान्य करतो आम्ही. फार मोठी चूक झाली. काय आहे, त्यावेळेला आम्ही असा विचार केला की आमचं ठीक आहे, पण तुला शिक्षणाची आवड आहे म्हणून. दादा प्लीज. नाही नाही, आम्हाला सहानुभूती हवी आहे म्हणून आम्ही हे बोलतोय असं नाहीये. पण हे सत्य मात्र तू लक्षात ठेव, नेहमी लक्षात ठेव की त्या वेळेला जर का आम्ही जिद्द केली असती की आम्हाला परदेशी जायचं, आम्हाला शिकायचं आहे, तर तुला इथे बिझनेस जॉईन करायची सक्ती केली गेली असती. आणि आज ही जी आकडेमोड तू आमच्या तोंडावर फेकतोस ना,
ती आम्ही तुझ्या तोंडावर फेकली असती. दादा मला वाटतं जर तर असतो नसतो ह्या गोष्टी जाऊ देत ना. आता भाऊ आहे मी तुझा. हं? जर का तुला टेक्निकली काही मदत हवी असेल तर मी करतो ना. मदत नको बाबा. आजपर्यंत आपण जी काय आमची मदत केली आहेत ना त्याचं फार ओझं झालंय आमच्या खांद्यावर. एनिवे आम्ही सागरशी बोलतो आणि मग काय तो निर्णय घेऊ. कोणाशी? सागरशी? वेल दादा, जर का तू तुझ्या मुलाशी बोलून निर्णय घेणार असलास तर कल्याणच आहे म्हणायचं. दिवाकर, भावाच्या निर्णयानुसार चालण्यापेक्षा मुलाच्या मताने चाललं तर थोडं कमी नुकसान होईल. हॅलो. हॅलो मुक्ता. सागर बोल. मला तर वाटलेलं की आज ऑफिसला जायचा माझा पहिला दिवस आहे, हे तू विसरूनच गेलायस. तुझी कुठलीही गोष्ट मी कशी काय विसरू शकेन. ऑल द बेस्ट. थँक्स सागर. यु नो, ऑफिसला जाण्याच्या नुसत्या विचाराने सुद्धा माझ्या पोटात गोळा आलेला. पण आता तुझ्याशी बोलली आहे ना, माझी सगळी भीती निघून गेली. मुक्ते, सागर, आपण नंतर बोलूया का? अरे मला फर्स्ट डेलाच उशीर होईल नाही तर. ठीक आहे. बाय. आत्या. सांग ना, कोण आहे ती मुलगी? सांग ना. गोवर्धन सरांची मुलगी मुक्ता. ऑफिसला जाण्याच्या नुसत्या विचाराने सुद्धा माझ्या पोटात गोळा आलेला. पण आता तुझ्याशी बोलली आहे ना, माझी सगळी भीती निघून गेली. आणि आमची ओळख करून त्याची रिस्पॉन्सिबिलिटी तू घेतलीस. हॅलो ताई आत्या, नमस्कार. मी शालिनी बोलतेय. काय चाललंय? काय नाही, नेहमीच घरची आवराआवर, घरची कामं. बरं झालं तुम्ही फोन केलात. अहो, मुक्ताला नोकरी लागली. आज तिचा पहिला दिवस नोकरीचा. काय सांगताय काय? अरे वा, खूपच छान झालं. या मुलीने आपला शब्द खरा करून दाखवला. फार बरं वाटलं ऐकून. ताई, मी अशासाठी फोन केला होता. आपल्याला अण्णांना भेटायला जायचंय, लक्षात आहे ना? हो, जायचं तर आहेच. पण तिला विचारते आणि कळवते तुम्हाला. हो चालेल ना. पण मी अण्णांशी बोलून ठेवले. एखाद्या वेळेला मला नाही जमलं तरी तुम्ही मुक्ताला घेऊन त्यांच्याकडे नक्की जा. काय ताई, मुक्ता अण्णांना भेटली ना की तिला खूप बरं वाटेल. खूप खूप चांगलं मार्गदर्शन मिळेल तिला त्यांच्याकडून. बोलते मी मुक्ताशी आणि कळवते तुम्हाला. तुम्ही कशा आहात? नेहमीसारखीच मजेत. ठेव. आय डोंट बिलीव्ह दिस दिवाकर. आता पद्माकर भाऊजी सागरशी सल्ला मसलत करणार. दादा असं मला म्हणालाय तरी. म्हणजे आता हा व्यवसाय कसा करायचा हे आपण सागरकडून शिकायचं. कारण
नाही नाही, दादानी वेळ मागून घेतली, पण तरी मी काही शांत बसलेलो नाही. म्हणजे ॲडव्होकेट कामतांना मी पेपर्स तयार करायला सांगितलेले. पण दिवाकर, वाटणीचे डिटेल्स? त्याचा थोडासा अंदाज मला आहे. आता दादाला काय सागरशी सल्ला मसलत करायची ती करू दे. सागरला फार्मवरती मेहनत घेऊ दे. बाकी व्यवहार तेवढे आपल्या हातात, राईट? दिवाकर, दॅट्स फॅन्टॅस्टिक. हाय, हाय स्वप्ना. मुक्ता. माहितीये, आज तुझा ऑफिसचा पहिला दिवस आहे ना? हो. सो कसं वाटलं ऑफिस? छान आहे. छान आहे. नाही, म्हणतात ना, दुरून डोंगर साजरं, ते आपल्या ह्या ऑफिसला एकदम साजेस आहे. का ग? मुक्ता, मला ती मलेशियाला काही अर्जंट डॉक्युमेंट्स पाठवायची होती, ती झाली तयार? हो, आय एम सॉरी, तुझा पहिलाच दिवस आहे ना. तू असं कर, तू पेंट्सांना भेटते, समजावून सांगते. स्टील बेटर, तू केबिन मध्ये ये, तुझी डॉक्युमेंट्स तयार झाली की मी समजावून सांगेन तुला. ओके सर. चल, मी तुला ब्रेक मध्ये भेटते. ओके, बाय. बाय. स्वप्ना, अगं मगाचपासून तू मला एवढंच सांगतेस की सांभाळून राहा, पण कोणापासून कशापासून तू काहीच सांगत नाहीयेस. प्लीज मला सांग. काय झालं? आता सगळ्या गोष्टी स्पष्टपणे मी तुला नाही सांगू शकत. हे बघ, ऑफिस मधली सगळी माणसं वाईट असं मी नाही म्हणणार, पण तरी सगळीच माणसं खूप चांगली आहेत अशाही गैरसमजात राहू नकोस तू. हॅलो तृप्ती, ज्योती बोलते. हा बोल. अगं ॲक्च्युली राकेश ना सध्या खूप डिस्टर्ब झाल्यासारखं मला वाटतं. आय मीन खूप चिडचिडा झालाय. सो मला असं विचारायचं होतं की कॉलेजमध्ये काही झालंय का? तुला सांगायलाही मला कसं तरी वाटतंय. हे बघ, मी काय असं माहिती काढायला वगैरे फोन नाही केलाय, पण मला सगळं कळायला हवं ना. राकेश सध्या मुक्ताशी कसा वागतोय हे तुलाही माहितीये ज्योती. पण परवा जरा अतिच झालं. मग मुक्ताही चिडली आणि तिने राकेशच्या थोबाडीत मारली सगळ्यांच्या देखत. मग मुक्ता निघून गेली आणि मग राकेश खूप भडकला. मला वाटलं की तो कदाचित सागरचं ऐकेल म्हणून मी सागरला बोलवलं, पण ज्योती त्यांचंच दोघांचं एवढं वाजलं ना की मला वाटलं मी कुठून सागरला बोलावलं. सॉरी ज्योती. कम ऑन, आय मीन यू नीड नॉट बी सॉरी. खरं सांगायचं तर दोष परिस्थितीचाच आहे. आपण आता फक्त परिस्थिती बदलायची वाट बघायची, दुसरं काय. खरंच तू म्हणतेस तसंच होऊ दे. चल ठेवू. बाय द वे, सगळं खरं सांगितल्याबद्दल थँक्स अ लॉट. आणि प्लीज डोंट मिसअंडरस्टँड माय कॉल. बाय. बाय. घ्या. थँक्यू. काय म्हणतोय ऑफिसचा पहिला दिवस? आत्या, मला वाटलं तसं काहीच घडलं नाही.
म्हणजे बरं झालं का वाईट झालं? सगळं छान झालं. अगं ऑफिसमध्ये गेल्या गेल्या ना स्वप्ना नावाची एक नवीन मैत्रीण भेटली मला. तिने ना मला सगळ्या ऑफिसची कामं एक्सप्लेन केली आणि सगळ्यांची ओळखही करून दिली. तेवढा टी टाइम झाला. छान. म्हणजे चहा पिता पिता पुन्हा गप्पांचा कार्यक्रम. करेक्ट. बॉस भेटले की नाही? भेटले ना. अगं खूप छान आहेत माझे बॉस. व्यंकटेश नाव आहे त्यांचं. आधी ना त्यांच्याशी बोलताना मला थोडं टेन्शन आलं होतं, पण नंतर त्यांनी माझ्याशी छान गप्पा मारल्या. मग गप्पांमध्ये काही ऑफिसचं काम वगैरे झालं ना? हे काय गा आत्या, आज फर्स्ट डे ना, एवढं काही विशेष काम नव्हतं. आता उद्यापासनं बघ. मी काय बघू, तूच बघ. तुलाच सगळं निभावून न्यायचंय. अगं सगळं व्यवस्थित करीन मी. मला ना आता कॉन्फिडन्स आलाय. आज मी सगळ्यांशी भेटले ना, बोलले, सगळं ऑफिसचा सेटअप कळलाय मला. म्हणजे उद्यापासून खरं ऑफिसचं काम सुरू होणार असं म्हणायला हरकत नाही. आत्या, पण आज ना मला एक गोष्ट नाही कळली. म्हणजे स्वप्ना तशी चांगली मुलगी आहे, इतरही सगळे चांगले आहेत, बॉस तर खूपच छान आहेत, पण तरी मला स्वप्ना म्हणाली जरा जपूनच राहा. म्हणजे काय? तिलाच विचार ना. अगं विचारलं, चांगलं खोदून विचारलं, पण तिने ना मला धड उत्तर नाही दिलं. मुक्ता, माणसं किती वरून चांगली दिसली ना तरी ती चांगली असतातच असं नाहीये. मुक्ते, काय तू बाहेरच्या जगाचा आत्ताच कुठे अनुभव घेतेस. तिने सांगितलेलं लक्षात ठेव म्हणजे झालं. चला भाजी टाकायची फोडणीला. ए काय ग, आल्याला कसली कामाला लावतेस? ए, ऑफिस मध्ये जातेस म्हणजे घरची कामं करायची नाही सोडायची. चल चल, तुझ्या वाटणीचं काम तूच करायचं घरी आलं. अगं पण आत्या, मी विचार करत होते थोडा वेळ आराम करते ना. हॅलो हॅलो, हा फ्रेंड. हॅलो हॅलो, हा आता ऐकू येतंय का? हॅलो. हा बोल. मी खरं तर फोनच करणार नव्हते. नो प्रॉब्लेम. तू नसता गेलास ना तरी मी करणारच होतो तुला. ह्याला माझे डॅडी काय म्हणतात माहितीये? काय? देखल्या देवा दंडवत. हा, आता असं सांगू नको हा की हे सुद्धा तुला तुझ्या डॅडींनीच सांगितलं म्हणून. अगं खरंच. फ्रेंड, मला सांग ना तुझ्या डॅडींबद्दल काहीतरी. माझ्या डॅडींबद्दल काय सांगू आता. माझे बाबा गोरे आहेत. आई शपथ, माझे डॅडी पण खूप गोरे आहेत. माझे बाबा थोडेसे जाडू आहेत. हा, माझ्या डॅडींचं वजन सुद्धा आता थोडं वाढलंय. आणि माझे बाबा बिझनेसमॅन आहेत. माझे डॅडी पण बिझनेसमॅन आहेत. एक मिनिट, माझे बाबा आता आलेच आहे. तू बोलतेस का त्यांच्याशी? त्यांना फोन देतो मी. मी तुला नंतर फोन करते. हा, बाय. हॅलो हॅलो. घाबरली. कोण होती? फ्रेंड. तुमचं काही काम होतं का माझ्याकडे? अरे हो, हा, तुला त्या फाईल्स हव्या होत्या ना, तुझ्या पर्सनल आयडी वर मी मेल केले. ओके 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 ओके, नाही जाऊन चेक करून घ्या आता. मग हा तुझा कोण फ्रेंड आहे, त्याचं नाव सांग.